खोटं लग्न आणि प्रेम. पुण्यातील शांत भागात एक छोटंसं घर होतं. त्या घरात सायली तिच्या आईवडिलांसोबत राहत होती. आयुष्य खूप साधं होतं, पण जबाबदाऱ्यांनी भरलेलं. तिचे वडील हृदयाच्या आजाराने त्रस्त होते आणि आई गृहिणी होती. घर चालवण्याची पूर्ण जबाबदारी सायलीवर होती. सायली एका मोठ्या कंपनीत काम करत होती. कंपनीचं नाव होतं मेहरा इंडस्ट्रीज. ती खूप प्रामाणिक, मेहनती आणि शांत स्वभावाची होती. ऑफिसमध्ये सगळे तिचं कौतुक करायचे, पण ती कधीच कोणाशी जास्त बोलत नसे. तिचं एकच ध्येय होतं, कुटुंब. त्या कंपनीचा मालक होता आर्यन मेहरा. श्रीमंत घरचा, आत्मविश्वासू, स्मार्ट आणि थोडा बिनधास्त. कामात तो खूप हुशार होता, पण वैयक्तिक आयुष्याबद्दल तो नेहमी दूर राहायचा. आर्यनच्या आयुष्यात एकच व्यक्ती खूप महत्त्वाची होती, त्याची आजी शारदा मेहरा. तिचं त्याला लहानपणापासून वाढवणारी होती. एके दिवशी आजीची तब्येत अचानक खूप बिघडली. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं, त्यांना जास्त ताण देऊ नका. त्यांची शेवटची इच्छा पूर्ण झाली तर त्यांच्या मनाला शांती मिळेल. आजीची एकच इच्छा होती, आर्यनचं लग्न. घरच्यांनी आर्यनवर दबाव टाकायला सुरुवात केली, पण आर्यन लग्नासाठी तयार नव्हता. त्याला अजून आयुष्य एन्जॉय करायचं होतं. काही दिवसांनी त्याच्या मनात एक वेगळाच विचार आला. जर खोटं लग्न केलं तर? काही महिन्यांसाठी, फक्त आजीसाठी. ऑफिसमध्ये त्याने सायलीवर लक्ष दिलं होतं. तिची प्रामाणिकता, साधेपणा आणि शांत स्वभाव त्याला आवडला होता. एक दिवस त्याने सायलीला केबिनमध्ये बोलावलं. सायली, मला तुझ्याकडून एक वैयक्तिक मदत हवी आहे. सायली थोडी घाबरली. आर्यनने सगळी परिस्थिती सांगितली आणि शेवटी म्हणाला, माझ्याशी काही महिन्यांसाठी खोटं लग्न करशील का? तुला चांगले पैसे मिळतील. सायलीला धक्का बसला. तिने लगेच नकार दिला. पण त्या रात्री तिला कळलं, तिच्या वडिलांच्या ऑपरेशनसाठी मोठे पैसे लागणार होते. दुसऱ्या दिवशी ती शांतपणे आर्यनसमोर उभी राहिली. सर, मी तयार आहे. साध्या पद्धतीने घरच्यांसमोर त्याचं लग्न झालं. आजी खूप आनंदी झाली. घरात उत्साहाचं वातावरण होतं. सायली त्या मोठ्या घरात आली, पण तिच्या मनात एकच गोष्ट होती, हे सगळं खोटं आहे. आर्यनने स्पष्ट सांगितलं, हे फक्त कॉन्ट्रॅक्ट आहे, 3 महिने. त्यानंतर आपण वेगळे. सायलीने मान हलवली. सुरुवातीचे दिवस ऑकवर्ड होते. ते वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहत होते, फक्त घरच्यांसमोर हसत खेळत वागत होते. पण हळूहळू सायलीने घर सांभाळायला सुरुवात केली. ती आजीला वेळेवर औषध द्यायची, आर्यनच्या आईसोबत स्वयंपाकात मदत करायची. घरात हसण्याचा आवाज पुन्हा यायला लागला. एक दिवस आजी म्हणाली, सायली आल्यापासून हे घर पुन्हा जिवंत झालं. आर्यन शांतपणे हे सगळं पाहत होता. एका रात्री आर्यन उशिरा घरी आला. तो खूप थकलेला होता. टेबलवर गरम सूप ठेवलं होतं. सायली म्हणाली, तुम्ही दिवसभर काही खाल्लं नाही ना? आर्यन आश्चर्यचकित झाला. त्या छोट्या काळजीने त्याच्या मनात काहीतरी बदलायला सुरुवात झाली. दिवस पुढे जात होते. ते एकमेकांशी जास्त बोलू लागले. एक दिवस पावसात दोघे ऑफिसमधून बाहेर पडले. कार उशिरा येणार होती. ते दोघे बस स्टॉपवर उभे होते. सायली हसली. सर, तुमच्या आयुष्यात कधी असं साधं जगणं झालं आहे का? आर्यन म्हणाला, नाही, पण आज पहिल्यांदा शांत वाटतंय. त्या दिवशी दोघांच्या मनात काहीतरी बदललं. पण एके दिवशी सायलीला कॉन्ट्रॅक्टची कॉपी दिसली. 3 महिने, फेक मॅरेज. ती खूप रडली, कारण तिला जाणवलं ती खरंच आर्यनवर प्रेम करू लागली आहे. 3 महिने पूर्ण झाले. आर्यन तिच्यासमोर आला. सायली, कॉन्ट्रॅक्ट संपलं. तू आता फ्री आहेस. सायली हसली, पण तिचं मन तुटलं होतं. ती शांतपणे घर सोडून गेली. सायली गेल्यानंतर घर पुन्हा शांत झालं. आजी उदास होती. आईही काही बोलत नव्हती. आर्यनला जाणवलं, घर रिकामं आहे आणि त्याचं मनही. त्याला प्रत्येक गोष्टीत सायलीची आठवण यायला लागली. गरम चहा, व्यवस्थित ठेवलेलं घर, तिचं हसू. त्याला समजलं, हे सगळं खोटं नव्हतं. त्याचं प्रेम खरं झालं होतं. तो लगेच सायलीच्या घरी गेला. सायली दरवाजा उघडते. आर्यन म्हणाला,
आपलं लग्न खोटं होतं, पण माझं प्रेम खोटं नाही. सायलीच्या डोळ्यात अश्रू आले. आर्यन पुढे म्हणाला, पहिल्यांदा मी तुला पैशासाठी आणलं, पण आज मी तुला आयुष्यभरासाठी घ्यायला आलो. यावेळी कॉन्ट्रॅक्ट नाही, खरं लग्न. सायली हळूच म्हणाली, मी त्या दिवशीच तुमची झाली होते, जेव्हा तुम्ही माझ्या वडिलांची काळजी घेतलीत. काही दिवसांनी त्यांच्या खऱ्या लग्नाचा समारंभ झाला. यावेळी कोणताही अभिनय नव्हता, फक्त प्रेम, विश्वास आणि खरं नातं होतं. आजी आनंदाने म्हणाली, कधी कधी खोट्या सुरुवातीमधूनच आयुष्यभराचं खरं प्रेम जन्माला येतं. आयुष्य कधी कधी आपल्याला खोट्या कारणाने कोणाच्या जवळ आणतं, पण जर भावना खरी असतील तर ते नातं कॉन्ट्रॅक्टचं नसतं, ते आयुष्यभराचं होतं. अशाच नवीन कथेसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.